हॅलो, हाय, नमस्ते. रेडिओ फ्री 95 FM मी आर जे अपूर्व तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी आलो आहे 9 पर्ल हॉस्पिटलमध्ये आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर विनायक शिंगे. ऑन्को सर्जरीची टाटा मेमोरियल रुग्णालयात त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. हेड अँड नेक ऑन्को सर्जरी, ब्रेस्ट ऑन्को सर्जरी आणि गुंतागुंतीच्या कॅन्सर शस्त्रक्रियांचा त्यांना अनुभव पण आहे. नमस्कार सर. नमस्ते. येस धन्यवाद अपूर्व. सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा की वर्ल्ड कॅन्सर डे काय असतो? व्हॉट इज वर्ल्ड कॅन्सर डे? सर्वात आधी मी डॉक्टर विनायक भाऊ शेंगे. मी कॅन्सर सर्जन म्हणजे ऑन्को सर्जन आहे. मागील 12 वर्षांपासून मी नाशिकमध्ये सेवारत आहे. विविध कॅन्सरच्या सर्जरीजमध्ये मी प्रावीण्य मिळवलेलं आहे. माझं सुरुवातीचं प्रशिक्षण हे वर्ल्ड रिनॉन टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथे झालेलं आहे. 4.5 वर्ष मी ट्रेनिंग घेतल्यानंतर नाशिकमध्ये प्रॅक्टिस चालू केली. त्यानंतर विविध सामाजिक क्षेत्रात आणि त्याचप्रमाणे प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्येही मी कार्यरत आहे. विविध प्रकारच्या कॅन्सर सर्जरीज मी करत असतो. उदाहरणार्थ तोंडाचे कॅन्सर, हेड अँड नेक सर्जरीज, स्तनाचे कॅन्सर, ब्रेस्ट सर्जरीज, तसेच पोटाचे कॅन्सर, गॅस्ट्रोइंटेस्टिनल आणि रेक्टल कॅन्सर्स, तसेच GI म्हणजे गायनॅक कॅन्सर म्हणजे स्त्रियांमधील गर्भपिशवीचे कॅन्सर्स, तसंच जेनेटिव्ह म्हणजेच मूत्रपिशवीचे आणि मूत्रमार्गाचे कॅन्सर, अशा सर्व विभागांमध्ये मी ऑपरेशन्स करत असतो. तर आता आज ज्या निमित्ताने आपण भेटलेलो आहोत, वर्ल्ड कॅन्सर डे, हा वर्ल्ड कॅन्सर डे इज अ ग्लोबल इनिशिएटिव्ह स्टार्टेड बाय युनियन अगेन्स्ट इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल. म्हणजेच जागतिक लेवलवर UICC नावाची संस्था कार्यरत आहे कॅन्सरच्या विरुद्ध काम करण्यासाठी आणि सर्वांचं एकत्रीकरण करण्याचं काम ते करत असतात. विविध प्रकारच्या कॅन्सरचे रिसर्च तसेच त्याच्या गाईडलाईन्स स्थापन करण्याचं काम UICC नावाची संस्था करत असते जागतिक लेवलवर. दर 4 फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी विविध प्रकारे कार्य करणं किंवा कॅन्सरबद्दलची जनजागृती होणं, तसंच कॅन्सरबद्दलचं अजून कॅन्सरच्या विरुद्ध काम प्रगत होणं, यासाठी ही संस्था काम करत असते. 4 फेब्रुवारीच्या ज्या कॅन्सर दिवसाचा प्रत्येक वर्षी विविध मोठं ठरवलं गेलेलं असतो. यावर्षी तसा एक मोठं ठरवलं गेलेलं आहे. तर जी कॅन्सर केअरमध्ये गॅप असते, टू कंट्रोल दॅट गॅप, हा यावर्षीचा थीम आहे. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेत एखाद्या ट्रीटमेंट कॅन्सरवरची चाललेली आहे, तीच थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये त्याच प्रमाणात त्याच स्टँडर्डनी चालावी, हा या वर्षीचा थीम आहे. हा तिची गॅप कम्प्लीट क्युअर करणं, ती गॅप भरून काढणं, हा या वर्षीचा थीम आहे. यासाठी विविध लेवलवर विविध पातळ्यांवर कार्य करणं गरजेचं असतं. त्यात सर्वात महत्त्वाची पातळी म्हणजे जागतिक जेही लीडर्स आहेत, जे नेते आहेत आपल्या भारताचे किंवा आपल्या प्रत्येक देशाचे किंवा विविध संघटनांचे, यांना ही गोष्ट बाब कळणं गरजेचं आहे आणि त्यानुसार ॲक्शन्स झाल्यानंतर ही गॅप कुठेतरी कमी होईल, असं सर्वांचं जागतिक विविध लोकांचा मत आहे, मतप्रवाह आहे. त्यामुळे टू कंट्रोल दिस फिल द गॅप हा या वर्षीचा मोटो आहे. आता आपण 4 फेब्रुवारीबद्दल बोललो, जागतिक कॅन्सर दिवसाबद्दल. ओके. आणि सर, माझा पुढचा प्रश्न असा की कॅन्सर म्हणजे नेमकं काय असतं आणि तो कशा प्रकारे होतो, का होतो? एकदम सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने मी सांगतो. एक आम्ही लेमॅन्स लँग्वेज असं म्हणतो सायंटिफिक टर्म्समध्ये. कोणत्याही पेशीचा, आपले शरीर हे विविध पेशींनी बनलेलं आहे, कोणत्याही पेशींची अनियंत्रित वाढ होणे आणि ती पसरणे, त्याला कॅन्सर म्हटलं जातं. आणि ती विदाऊट एनी स्टिम्युलस असेल तर त्याला कॅन्सर म्हटलं जातं. त्यामुळे कॅन्सर हा कंटिन्यू वाढणारा आजार हे आपल्याला सामान्यपणे माहिती असेल थोडंसं. तर हे कॅन्सर म्हणजे अनियंत्रित वाढ कोणत्याही पेशीची, असं त्याचा अर्थ होतो. आता कॅन्सर होण्याची जी कारणं आहेत ती विविध कारणं आहेत. जेनेटिक म्हणजे आपली जनुकीय बदलांमुळे कॅन्सर होतो, ही सर्वात बेसिक गोष्ट आहे. त्यामध्ये ज्याला आपण आईवडिलांकडनं म्हणजेच जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते 2 प्रकारे येऊ शकतं. सोमॅटिक म्युटेशन म्हणजे विविध गोष्टींचा परिणाम होऊन आपल्या जनुकांमध्ये बदल होतो, जेनेटिक्समध्ये बदल होतो, जीन्समध्ये बदल होतो, जो विविध कारणांमुळे होऊ शकतो. उदाहरणार्थ व्यसनांमध्ये, तंबाखूसारखं व्यसन झालं, दारूसारखं व्यसन झालं, विविध पोल्युशन्समुळे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे विविध किरणांमुळे, जे क्ष किरण असतात, अल्ट्राव्हायोलेट लाईट्स असतात, यांच्यामुळे चेंजेस होऊ शकतात.
त्यामुळे बदल होऊ शकतो. ओबेसिटी, स्ट्रेस म्हणजे लठ्ठपणा, तसंच जो ताण आहे, मानसिक ताण आहे, याच्यामुळेही त्या जनुकांमध्ये बदल घडू शकतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आई वडिलांकडनं जेनेटिकली तो ट्रान्सफर होण्याची शक्यता पण असते, परंतु ती शक्यता फारच नगण्य, लेस दॅन 5% असते. पिढ्यानपिढ्या जो पिढ्यानपिढ्या जे असण्याची शक्यता आहे त्यामध्ये जनुकीय जे बदल आहेत ते फार कमी पेशंटमध्ये असे येतात. म्हणजे थोडक्यात कॅन्सर हा पिढ्यानपिढ्यांमध्ये येणारा आजार नाही हृदयमानाने बघितलं तर. एक 4 ते 5% पेशंटमध्ये फक्त त्या पद्धतीने कॅन्सर होण्याची शक्यता असते. उरलेले 95%, 95%, मोर दॅन 95% तो हा त्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये जनुकीय बदल घडल्यामुळे होतो, सोमॅटिक पद्धतीने, ओके. विविध कारणांमुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. सो मला एक प्रश्न असा होता की कॅन्सरचे प्रकार किती असतात आणि त्याची ट्रीटमेंट कशी कशी होते? कॅन्सर ढोबळमानाने आपण असं म्हणू, ज्या अवयवाला कॅन्सर सुरू झालेला आहे त्याप्रमाणे आपण म्हणतो. उदाहरणार्थ तोंडाचा कॅन्सर झाला तर बक्कल म्युकोजा म्हणजे तोंडाचा कॅन्सर झाला आहे. जिभेचा झाला सीए कार्सिनोमा टंग असं म्हणतो, किंवा स्तनाचा झाला तर कार्सिनोमा ब्रेस्ट म्हणतो. स्त्रियांमध्ये जी आपली गर्भपिशवीचं मुख असतं तिचा कॅन्सर झाला तर आपण कार्सिनोमा सर्व्हिक्स म्हणतो. बीजांडाचा झाला तर त्याला कार्सिनोमा ओव्हरी म्हणतो. असं विविध प्रकारे त्या त्या विभागात त्याचं नाव दिलं जातं. परंतु त्याच एका अवयवामध्ये विविध पेशींमुळे निर्माण झालेला जो कॅन्सर असतो, उदाहरणार्थ इसोफेगस म्हणजे अन्ननलिकेमध्ये 2-3 प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. ढोबळमानाने स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणजे स्क्वॅमस नावाच्या ज्या उती असतात त्यांच्यापासून होणारा कॅन्सर स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असतो. ॲडिनो कार्सिनोमा म्हणजे कॉलमनर टिश्यूज पासून जो होतो त्याच्यामुळे ॲडिनो कार्सिनोमा होतं. असे विविध प्रकार त्यामध्ये असतात. आता कॅन्सरमध्ये एकदा ज्या वेळेला आपण डायग्नोसिस करतो, निदान करतो, त्यामध्ये बायोप्सी म्हणजे त्याचा सॅम्पल काढून टेस्टिंगला पाठवलं जातो. मायक्रोस्कोपिकली म्हणजे सूक्ष्मदर्शकाने आपल्याला ते बघायला लागतं. हिस्टोपॅथॉलॉजिस्ट म्हणजेच पॅथॉलॉजीचे डॉक्टर असतात ते फायनल त्याचं निदान त्याच्यामध्ये होतं. एकदा आपण केल्यानंतर त्याचं आपण स्टेजिंग करतो. कारण कोणत्याही कॅन्सरमध्ये त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी आणि त्याचं प्रोग्नोसिस समजून घेण्यासाठी आपल्याला त्या पेशंटची स्टेजिंग, त्या कॅन्सरची स्टेजिंग माहिती असणं फार महत्वाचं असतं. कारण कोणत्याही पेशंटमध्ये ट्रीटमेंट ही त्याच्या स्टेज प्रमाणे केली जाते. कुठल्या स्टेजला आहे पेशंट त्याप्रमाणे? ढोबळमानाने मी म्हणेन सामान्य माणसांसाठी स्टेज 1, 2, 3, 4 अशी कॅन्सरच्या स्टेजेस असतात. 4th ही सर्वात जास्त वाढलेली स्टेज आहे. फर्स्ट टू 1 on 2 or 3 ह्या सुरुवातीच्या स्टेजेस झाल्या. फर्स्ट स्टेजचा कॅन्सर, सेकंड स्टेजचा कॅन्सर, पण ढोबळमानाने बोलण्यासाठी. तर याच्यामध्ये मागाशी मी म्हटल्याप्रमाणे ट्रीटमेंट ही त्या आपल्या स्टेजेसवर अवलंबून असते. काही पेशंटमध्ये सर्जरी आधी केली जाते, काही पेशंटमध्ये किमोथेरपी, रेडिओथेरपी आधी केली जाते, काही पेशंटमध्ये फक्त किमोथेरपी, रेडिओथेरपी केली जाते, काही पेशंटमध्ये फक्त किमोथेरपी दिली जाते, काही पेशंटमध्ये इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी नावाची ट्रीटमेंट सुद्धा केली जाते. काही ट्रीटमेंटमध्ये, काही पेशंटमध्ये हॉर्मोनल थेरपी नावाची ट्रीटमेंट केली जाते. या अशा विविध उपचार पद्धती आहेत. आता पर्टिक्युलर अवयवामध्ये दिलेल्या स्टेजसाठी काय चांगली ट्रीटमेंट आहे हे ठरवलेलं असतं. हे विविध आपण जे ट्रायल्स म्हणतो, विविध अभ्यास केले गेलेले आहेत आधी, याआधी करोडो पेशंट्सवर तसे ट्रायल्स केले गेलेले असतात आणि अभ्यास केले गेलेले असतात. आणि जागतिक लेवलवर याचे कन्सेन्सस गाईडलाईन्स तयार केलेले असतात. ढोबळमानाने कोणत्याही पेशंटमध्ये उदाहरणार्थ स्टेज 1चा तोंडाचा कॅन्सर आहे तर त्याची काय ट्रीटमेंट करावी याच्या गाईडलाईन्स स्टँडर्ड प्रमाणे केले जातात. मी माझ्याशी म्हटलं UICC संस्था याबद्दलच्या गाईडलाईन्स या तयार करत असते. आता इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल अशा प्रकारच्या गाईडलाईन्स तयार करत असतं. नॅशनल कॅन्सर ग्रीड नावाची एक संस्था आहे, ती अशा प्रकारच्या गाईडलाईन्स आता नवीन सुरू झाली ती तयार करायला, जेणेकरून आपल्या ज्याही ट्रीटमेंट होतात, उदाहरणार्थ नाशिकमध्ये एखाद्याने ट्रीटमेंट घेतली किंवा एखाद्याने उद्या धुळ्यात ट्रीटमेंट घेतली किंवा उद्या अहमदनगरमध्ये ट्रीटमेंट घेतली तर त्याच्यात सुसूत्रता असावी आणि सर्वांची ट्रीटमेंट स्टँडर्ड पद्धतीने व्हावी, यासाठी या गाईडलाईन्स असतात. आणि त्यासाठीच आपण स्टेजिंग पण करत असतो. स्टेजिंगमुळे आपल्याला प्रोग्नोसिस, पेशंटचं बरं होण्याची कशी शक्यता आहे याबद्दल आपल्याला थोडंसं भविष्य त्याबद्दल वर्तवता येतं. उदाहरणार्थ स्टेज 4च्या कॅन्सरचा जो आजार बरं होण्याची शक्यता आहे ती कम्पॅरेटिव्हली कमी असतं ॲज कम्पेअर टू स्टेज 1चा कॅन्सर. बरोबर आलं लक्षात? यासाठीच हे कॅन्सरचं स्टेजिंग करणं गरजेचं असतं. म्हणूनच आता मी मग म्हटल्याप्रमाणे
जर आपण स्टेज 1 मध्येच एखादी कॅन्सर व्यवस्थित निदान करू शकलो, त्याचं डायग्नोसिस करू शकलो आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करू शकलो, तर आपल्याला बरं होण्याची आणि कायम बरं राहण्याची शक्यता खूप चांगली असते. त्यामुळे कॅन्सरने घाबरून जाण्याचं कारण नाही. आपला सर्वात महत्वाचा मोठा हा राहील, आपला उद्देश हा राहील की आपण सर्व कॅन्सर्स एकदम अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करून त्यांची पूर्ण प्रॉपर ट्रीटमेंट केली तर बरं होण्याची शक्यता खूप खूप चांगली आहे, असं मी नक्की सांगू इच्छितो. मला काही प्रश्न होते, तुम्ही त्या उत्तरांमध्येच तुमच्या उत्तरांमध्ये ते प्रश्न कव्हर झाले. परंतु मला तरी एक प्रश्न असा विचारायचा वाटतो सर, की सगळ्यात आधी जसं तुम्ही सांगितलं की ट्रीटमेंट करायला माणूस घाबरतो, तर आणि हेही बोलले तुम्ही की पहिल्या स्टेजवर जेव्हा असू आपण कॅन्सरच्या, तेव्हा आपण बरं केलं किंवा ट्रीटमेंट केली तर आपण बरं लवकरात लवकर होऊ शकतो. परंतु जेव्हा आपण पहिल्या स्टेजवर असतो ते ओळखणं थोडंसं अवघड वाटतं आणि लोक एक्सेप्ट करायला भितात की मला कॅन्सर आहे. तर याबद्दल काय वाटतं? आणि साधारण हे पण सांगा की कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण किती आपल्या भारतामध्ये? आता तुम्ही विचारला ना, हा प्रश्न फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा, आपल्या सामाजिक दृष्ट्याही फार महत्वाचा आहे. कॅन्सर वॉज टॅबू होता आणि आज नाही. आज याचं कारण नाही काय, आज आपण जर कॅन्सर व्यवस्थित अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज निदान केलं त्याचं आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट केली तर बरं होण्याचं प्रमाण खूप चांगलं आहे आणि क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगलं राहू शकतं. आधी आपल्याकडे प्रगत उपचार पद्धती नव्हत्या. आज अमेरिकेच्या उपचार पद्धती चालतात, म्हणजे सर्वात प्रगत आपण मानतो त्याच उपचार पद्धती भारतात चालतात, त्याच आपल्या नाशिकमध्ये सुद्धा चालतात. ओके. आज बिकॉज ऑफ इंटरनेट आणि बाकी आपले जे साधनं आहेत संपर्काचे, सोशल मीडिया झालं किंवा बाकी संपर्काचे साधनं आहेत आणि शिक्षणाच्या संधी ज्या आहेत, त्यामुळे जे काही स्टँडर्ड ट्रीटमेंट आज जी अप्रूव्ह होतोय अमेरिकेसारख्या ठिकाणी किंवा टाटा मेमोरियल सारख्या ठिकाणी, ती सुद्धा आज नाशिकमध्ये त्याच गुणवत्तेने आपण पूर्ण रेप्लिकेट करू शकतो. तीच ट्रीटमेंट आपण इथेही त्याच प्रमाणात चांगल्या प्रकारे देऊ शकतो. त्यामुळे मनाशी म्हटलं तर कंट्रोल द गॅप, तो गॅप भरून काढण्याचं काम आपण आधीच करतो आहोत. अजूनही त्याच्यावर थोडं काम होणं बाकी आहे, परंतु त्यामुळे युनिफॉर्मिटी येते ट्रीटमेंटमध्ये आणि सर्वच याच्यामध्ये. आता तुम्ही मगाशी विचारल्याप्रमाणे स्टेज आपण कशी ओळखायची, कॅन्सर कसा ओळखायचा, काहीतरी यासाठी आपल्यामध्ये नॉलेज, आपल्याला सर्वांना त्याची माहिती असणं गरजेचं आहे, त्याची जागरूकता समाजामध्ये असणं गरजेचं आहे, तर आपण नक्कीच त्याच्यावर विजय मिळवू शकू. सर्वात पहिले नॉलेज असणं गरजेचं आहे आणि ऍक्शन घेणं गरजेचं आहे. यासाठी सामान्य माणसाचीही गरज आहे, आपल्या राजकीय नेत्यांचीही गरज आहे, तुमच्यासारख्या लोकांचीही गरज आहे जे याबद्दल नॉलेज पसरवू शकतील आणि त्याचा फायदा सामान्य जनतेला नक्कीच होतो. आता कोणत्याही कॅन्सरमध्ये कॅन्सर एकदमच चौथ्या स्टेजला नाही पोहोचत, सुरुवातीला तो स्टेज वेळेवरच वाढत असतो, परंतु त्याची लक्षणं समजून घेणं फार गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम काय होतो, एक तर त्याबद्दलची माहिती नसते किंवा आपण इग्नोरन्स मध्ये जातो, आपण ती गोष्ट टाळतो. ती घाबरल्यामुळे पण जाऊ शकते किंवा नॉलेज नसल्यामुळे सुद्धा जाऊ शकते. मी असं सांगेल डोळ्यामानाने, कोणतीही गोष्ट जी पुढच्या 15 ते 20 दिवसात 2 ते 3 आठवड्यात बरी होत नाहीये, त्यासाठी एक ओपिनियन ऑन्कोसर्जन, ऑन्कोलॉजिस्ट किंवा त्यात तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांचं घेतलेलं कधीही चांगलं. ओके. याचं मी एक सिंपल उदाहरण देतो. उदाहरणार्थ, एक तरुण जो मागच्या 10 वर्षापासून तंबाखू खातो, आता आपल्याला माहिती आहे तंबाखूमुळे कॅन्सर होतो, हे तंबाखूच्या पाकिटावर पण लिहिलेलं आहे, सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं आहे, विडीच्या पाकिटावर लिहिलेलं आहे, इट इज इंजुरियस टू हेल्थ अँड कॉजेस कॅन्सर. तरी सुद्धा आपण त्या गोष्टीकडे इग्नोरन्स करतोय आणि तरी आपल्याकडे बरीच तरुण पिढी तंबाखू, गुटखा याच्या मागे लागलेली असते, सिगारेट किंवा विडी ओढत असतात. तर त्यामुळे ही जागरूकता होणं फार गरजेचं आहे. आता मी मागाशी म्हटल्याप्रमाणे 10 वर्ष एखादी पेशंट तंबाखूचं सेवन करतोय, गुटखा खातोय किंवा तंबाखू खातोय आणि अशा पेशंटला तोंडामध्ये एक छोटी जखम झाली, जी जखम जनरली झाल्यानंतर तो आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे जातो, फॅमिली फिजिशियन. तोंड आलंय किंवा काही तोंड आलं किंवा मला तोंडात जखम झाली, फॅमिली फिजिशियन त्याच्यावर काही ट्रीटमेंट करतात. त्यानंतर मी असं सांगेल की ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर जर समजा 15 दिवसात ती गाठ कमी झाली किंवा ती जखम बरी झाली तर पुढे काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु तीच गाठ पुढचे 2-3 आठवडे तशीच राहिली किंवा वाढत चालली तर नक्कीच अशाच परिस्थितीमध्ये कॅन्सर तज्ज्ञांचं मत घेणं फारच महत्वाचं आहे. यामुळे काय होईल, सुरुवातीच्या पार्टलाच म्हणजे इनिशियल स्टेजलाच ओपिनियन होईल आणि त्याची ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस होऊन पुढे जाईल. यामध्ये मी एक जनरल प्रॅक्टिशनर्स, आपले जे आमचे जे बंधू आहेत जे
सर्व BMS BHMS जे जनरल प्रॅक्टिस करतात, जे आज प्रत्येक पेशंट सुरुवातीला आपण त्यांच्याकडेच जातो जनरल प्रॅक्टिशनरकडे, तर त्यांचंही आपण त्यांना जबरदस्त त्याबद्दल नॉलेज आहे, त्याबद्दल काहीच प्रश्न नाही. परंतु कॅन्सरच्या निगडीत शिक्षण प्रशिक्षण सर्व डॉक्टर्सला दिलं जात नाही सुरुवातीला. ओके, हा, हे इन्साइट होतं. हे फार महत्वाचं आहे. तर प्रत्येक डॉक्टर त्या कॅन्सरच्या बद्दल सर्व माहिती असलेला असा नसू शकतो, हे पॉसिबल नाहीये प्रॅक्टिकल. तर यासाठी आपण थोडा म्हणजे मी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. बऱ्याच वेळेला जनरल प्रॅक्टिशनरचं पण आम्ही चर्चासत्र आयोजित करतो, ज्यामध्ये कोणतेही कॉमन कॅन्सर्स कसे आपण लवकर अर्ली डायग्नोसिस कसं करू शकू याबद्दल आम्ही काम करतोय, जेणेकरून त्यांच्याकडे आलेले पेशंट हे अर्ली डायग्नोसिस व्हावं, त्यांचं अर्ली डायग्नोसिस झाल्यानंतर निदान झाल्यानंतर त्यांची लवकर ट्रीटमेंट व्हावी आणि त्यामुळे सर्वच पेशंटमध्ये चांगल्या प्रकारे बरं होण्याची शक्यता निर्माण होईल. अर्ली डायग्नोसिस अर्ली ट्रीटमेंट विल बी गिव्ह बेटर क्युअर, बेटर पर्सेंटेज क्युअर अँड बेटर क्युअर, बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. त्यामुळे मी मागाशी म्हटलं सजगता हे सर्वच लाभ अपेक्षित आहे. सर्वात आधी स्वतः आपण पेशंट म्हणून नॉलेज सर्वसामान्य माणसाला पण पाहिजे, त्यानंतर जनरल प्रॅक्टिशनरलाही त्याचं नॉलेज पाहिजे, त्यानंतर त्या कॅन्सर तज्ञांनाही त्याचं नॉलेज पाहिजे. म्हणजे आपल्याला अर्ली डायग्नोसिस करून अर्ली ट्रीटमेंट करता येईल आणि पेशंटचं जीवनमान वाढवता येईल, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ पण वाढवता येईल. ओके सर, खूपच छान उत्तर दिले या गोष्टीचं. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला पण हे खूप महत्त्वाचं ठरेल की 15 दिवस एखादी गोष्ट बरी होत नाहीये, तुम्ही जनरल प्रॅक्टिशनरकडे गेलात, तुमच्या डॉक्टरकडे, फॅमिली फिजिशियनकडे गेलात, त्यांच्यासोबत जरी ट्रीटमेंट घेऊन 15 दिवसात ती गाठ किंवा ती जखम बरी होत नाहीये, तर तुम्ही एकदा ऑन्कोलॉजिस्टला भेटायला हवं. मला असं वाटतं की हे खूप छान सोल्युशन आहे, ओळखण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. सर, क्वालिटी ऑफ लाईफ आणि टर्मिनल कॅन्सर केअर म्हणजे नेमकं काय असतं? कोणत्याही पेशंटमध्ये ट्रीटमेंट करताना त्या पेशंटचं बरं होणं गरजेचं असतं, किंवा हे सर्वात महत्वाचं, म्हणजेच त्याचं लाईफ स्पॅन वाढवणं गरजेचं असतं. पण ते वाढवलेलं लाईफ स्पॅन जो आपल्याला दिवस मिळणार आहेत त्या आनंदाचे, तर ते चांगले राहावेत, हा सर्वात महत्वाचा. क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे काय? उदाहरणार्थ कॅन्सर होण्याच्या अगोदर किंवा कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या अगोदर पेशंटचं जे जीवनमान रुटीन चालू होतं ते व्यवस्थित ट्रीटमेंट नंतरही चालू राहावं, आणि जे काही दिवस आहेत त्यांचे ते प्रॉडक्टिव्ह असावेत आणि ते पेन फ्री आणि आनंदाचे असावेत, हा त्यामागचा उद्देश. म्हणजेच क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं असावं. उदाहरणार्थ तोंडाच्या कॅन्सरच्या पेशंटमध्ये ऑपरेशन झालं, ऑपरेशन नंतर पेशंटला चांगलं चावता येणं गरजेचं आहे, पेशंटचं बोलणं चांगलं असणं गरजेचं आहे, त्याचा उच्चार चांगला होणं गरजेचं आहे, पेशंटला गिळता येणं चांगलं गरजेचं आहे, पेशंटचं दिसणं हे महत्वाचं आणखी एक कॉम्पोनंट आहे. म्हणजेच या 4 बाबींकडे जर आपण चांगलं लक्ष दिलं तर त्याची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली होऊ शकते. त्याच ठिकाणी मी जर त्याकडे लक्ष दिलं नाही, चांगलं रिकन्स्ट्रक्शन केलं नाही, तर त्यामध्ये पेशंटला चावायला त्रास होतो, चावताच येत नाही, गिळताच येत नाही, किंवा बोलताच व्यवस्थित येत नाही, किंवा त्याचं दिसणं खूप खराब असतं, जेणेकरून तो सोशल आपल्या सर्वांमध्ये वावरू शकत नाही. म्हणजेच क्वालिटी ऑफ लाईफ हे फार महत्वाची गोष्ट असते. स्त्रियांच्या बाबतीतलं उदाहरण घेऊ. स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर आहे, खूप वाढलेला होता, त्यामुळे पूर्ण स्तन काढून टाकायला लागलं. अशा पेशंटमध्ये इमिडिएट ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन नावाचा प्रकार करता येतो. म्हणजेच परत नवीन स्तन तयार करता येतं, दुसरीकडून टिश्यू घेऊन, दुसरीकडून उती पेशी आणि सर्व घेऊन. अशा पेशंटमध्ये पेशंटचा स्वतःचा कॉन्फिडन्स खूप चांगला राहतो, त्यांना ही जाणीव राहत नाही की मी माझं स्तन काढलं गेलं, जेणेकरून त्यांना सोशली वावरताना कोणत्याही प्रकारे अडथळा येत नाही, त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट असतो. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ हे फार महत्वाचं. क्वालिटी ऑफ लाईफ सगळ्या अंगाने इम्प्रूव्ह होते, म्हणजे सगळ्या ह्याच्यात, म्हणजे क्युअर झालेल्या पेशंटमध्ये पण क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते. सेकंड, टर्मिनल पेशंट्स असतात. उदाहरणार्थ ज्या पेशंटचा कॅन्सर दुर्दैवाने खूपच पसरलेला आहे, बरं होण्याची शक्यता नाही आहे, परंतु अशा पेशंट्स मध्ये सुद्धा ट्रीटमेंट चांगली करणं गरजेचं आहे, कारण त्यांचे जे शेवटचे दिवस आहेत ते कम्पॅरेटिव्हली चांगले जावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. उदाहरणार्थ पेन केअर, टर्मिनल पेशंट्समध्ये खूप कॅन्सरचं दुखणं हे खूप खरोखर खराब असतं बऱ्याच वेळेला. मग अशा पेशंटमध्ये आपण जर पेन केअर चांगली घेतली, पेन म्हणजे दुखण्याच्या बद्दलचं ट्रीटमेंट चांगली केली, तर त्यांचा पेन स्कोअर हा खूप कमी होऊन जातो. तो 8-9 पासून 2 वर 3 वर आणता येऊ शकतो. बरेच पेशंट पेन फ्री पण करता येतात, जेणेकरून त्यांचे राहिलेले दिवस त्यांना सुसह्य व्हावेत, हा त्यामागचा उद्देश असतो. एखादी पेशंट आहे कंटिन्युअस, त्यांना समजा
मोशन पास करायला त्रास होतोय अशा पेशंट्समध्ये ट्रीटमेंट करून त्यांचा त्या गोष्टीबद्दलचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला टर्मिनल केअर म्हणतात आणि क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्हमेंट अशा टर्मिनल केअरमध्ये करणं गरजेचं आहे, जेणेकरून पेशंटलाही जे काही दिवस आहेत ते सुखकर व्हावेत आणि नातेवाईकांनाही ते चांगलं वाटावं. हा महत्वाची गोष्ट. ओके, थँक्यू सो मच सर. मला फार इन्साइटफुल आणि खूप साऱ्या गोष्टी समजल्या. थँक्यू सो मच आणि तुम्हालाही वर्ल्ड कॅन्सर डेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी म्हणेल या पूर्ण आपल्या इंटरव्ह्यू मध्ये एकच गोष्ट जर सर्वांना कळाली, सर्वांपर्यंत पोहोचली की आपल्याला कॅन्सर हा अर्लीएस्ट स्टेजमध्ये डायग्नोज करायचा आहे, त्याचं निदान एकदम अर्ली स्टेजमध्ये करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्याची ट्रीटमेंट प्रॉपर करायची आहे आणि पेशंट बरा होण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे. बिलकुल. माझं तर स्वप्न आहे की एक दिवस कॅन्सर पूर्णपणे त्याचं निर्मूलन व्हावं, जेणेकरून अर्लीएस्ट त्याचं डायग्नोसिस व्हावं आणि प्रॉपर ट्रीटमेंट व्हावी, जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतील सर्व बाबतीत. धन्यवाद.